अनुभवली आणि ते ज्या जोमाने लढले, मला असं वाटतं कुठेतरी हिंदूंना एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींना फेस करून लढण्याची गरज आहे. आजही आपण कुठेतरी कमी पडतोय. मला असं वाटतं की आपण जे कमी पडतोय, अजूनही वेळ हातातून गेलेली नाही आहे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे. हिंदू एक है तो सेफ है, या गोष्टीचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हिंदूंनी कुठल्याही प्रकारे जेव्हा हिंदूचा विषय येईल तेव्हा कोणत्याही पक्ष, बाकीच्या गोष्टी, संघटना हे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त हिंदुत्वाचा विचार करून एकत्र येणं गरजेचं आहे. मी सगळ्या हिंदूंना विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की हिंदूंनो, हीच वेळ आहे. ही वेळ हातातून जर निघून गेली तर आपल्या येणाऱ्या पिढीला याचे काय परिणाम भोगावे लागतील हे खरंच आपण विचारही करू शकत नाही. नक्कीच. मी काय हे परत परत बोलतो आहे की हैदराबादला ओवैसीनी मेणबत्ती एक सभासारखी भरवली, पाहिली, रॅलीसारखी करली आणि जो जनसमूह त्यांचा दिसला, आता किती खोटं किती खरं ते आपण म्हणतो की हे नक्की मुस्लिम आहेत, पण ती जी सभा दिसली ती कुठेही आपल्या राज्यामध्ये, इतर हिंदू राज्यांमध्ये तो हिंदूचा तशी सभा दिसली नाही. मी चुकत नसेल तर थोडंसं मला करेक्ट करा. ह्याच्यावर आपण काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की आता हा काळ जो आहे तो सभा वगैरे घेण्याचा नाही आहे. बघा, मला असं वाटतं की त्यांनी सभा घेतली असेल, ठीक आहे. जे आपल्या भारतात राहणारे मुसलमान आणि ज्यांनी खरंच पाकिस्तानला ते आपला दुश्मन राष्ट्र समजतात आणि जे मुसलमान जे आपल्या भारताची रिस्पेक्ट करतात, त्यांचा रिस्पेक्ट आम्ही करतो आणि आम्ही त्यांची इज्जत करतो. जर ते भारताची इज्जत करत असेल आणि गोडी गुलाबीनी जर आमच्याबरोबर राहण्याचा जर त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर, पण जे मुसलमान कुठेतरी पाकिस्तानला सपोर्ट करतात ते आणि पाकिस्तानच्या बरोबर आहे आणि फक्त असं काही घटना आज कोणीतरी मुद्दामून फक्त नावापुरतं जर करत असतील तर मी आज स्पष्ट सांगतो की अशा लोकांना शोधणं गरजेचं आहे. आता मी स्पष्ट उत्तरावर मी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की थोडंसं चालेल ना, मी थोडासा अजून जरा पुढे विचारतो आहे. बोलू शकतो की ओवैसीने जशी ती भरवली, का बोलतो आहे माहिती का? कारण यांचा मुखवटा जो येतो समोर, कारण मुर्शिदाबादला जे झालं ते पण त्यांचे आजूबाजूचेच होते, ते मुस्लिम बांधवच होते. एक आपल्याला पुलका आहे, त्यांना पुलका आहे का आपला? तर हा जो चेहरा ओवैसीकडनं आला, ठामपणे मी तुम्हाला विचारतो आहे की तो मुखवटा होता की काय नक्की काय होती? खरोखर ती त्यांच्या मनात आदरांजली होती का जे तिथे झालं पहलगामला? बघा, मला तरी असं वाटतं की जेव्हापासून मोदीजींचं सरकार आलं 2014पासून आणि आत्ताच्या काळापर्यंत तुम्ही जर बघितलं तर असे काही इन्सिडंट झाले असतील आणि त्या इन्सिडन्सनंतर हा जो इन्सिडन्स, हा निष्पाप नागरिकांचा जीव घेण्याचा जो इन्सिडन्स होता, हा अतिशय भयानक होता. आणि या इन्सिडन्समुळे कुठेतरी ज्या मुसलमानांना पाकिस्तानचा पुळका आहे ते मुसलमानसुद्धा घाबरलेले आहेत. हे मी तुमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो आहे. मला भीतीच ही आहे, माफ करा कापतो, की आणि जे घाबरले आहेत ना त्यामुळे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज दिसत नाहीत आणि ते त्याला कसं काउंटर करणार? मला सांगायचं तात्पर्य तेच आहे. घाबरून जर तुम्ही करत असाल तर ते दाखवण्याचं तुम्ही ढोंग करू नका. मी तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगेल, येणाऱ्या काळामध्ये जे खोटे नाटे आणि असे डुप्लिकेट लोक असतील ज्यांना पाकिस्तानचा पुळका आहे, त्या लोकांनी समजून घ्यावं आणि सरळ पाकिस्तानला निघून जावं. ज्या मुसलमानांना भारताचा अभिमान आहे, देशाचा अभिमान आहे, मी स्पष्ट बोलेल, त्या मुसलमानांचा आम्हीही रिस्पेक्ट करतो. पण हा रिस्पेक्ट मनापासून तुम्ही करणं गरजेचं आहे. जर तुम्ही केला तर आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. पण जर तुम्ही बोलतात ना, दाखवायला एक आणि करायला एक असं करत असाल तर याच्या पुढे तुमची खैर नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, हे लक्षात ठेवा. नाही, पण हे वारंवार आता अपोजिशननी पण ते बोलले. इवन मी ओवैसी घडी का बोलतो आहे, कारण त्यांनी जे काउंटर केलेत ना सर, की पुलवामा के टाइम पे भी वो बोला था, उसके टाइम पे भी वो बोला था, अरे घुसके मारो ना, असं सर मोदी साहेबांना ते सरळ बोलले, मोदी सरना.
माझं म्हणणं तेच आहे की आता तुम्ही बघा वक्फ बोर्ड आहे, बरोबर की नाही. आता वक्फ बोर्डकरिता जो चेहरा त्या लोकांनी दाखवला, आम्ही क्लिअर नव्हत का नक्की त्यांचा चेहरा काय आहे तो. बघा म्हणजे मुर्शिदाबाद एक एक्झाम्पल आहे. 100% क्लिअर होतो आहे. त्यांच्यामध्ये कसं आहे की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अशा काही प्रवृत्त्या ज्या आहेत या कोणीतरी काहीतरी सांगतं मौलवी लोक, आणि त्या मौलवीच्या चक्करमध्ये त्यांचे काही निष्पाप लोक, अशिक्षित लोक ही भरडले जातात. मी स्पष्ट बोलेल तुम्हाला या गोष्टी. त्यांच्या मौलवी लोकांना पहिलं सरळ करणं गरजेचं आहे. हे जे मॅसेज जातात मस्जिदमधून आणि त्या मॅसेजच्या जोरावरती हा बहुसंख्य समाज जेव्हा रस्त्यावरती उतरतो आणि विरोध करतो आपल्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, तर मला असं वाटतं त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण की जर आपण तो विचार नाही केला, या मौलवी जे लोक आहेत या मौलवी लोकांना जर सरळ केलं नाही आणि यांनी जे भडकवण्याचे धंदे हे जर बंद नाही केले, तर यांना धडा शिकवणं हे गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपलं सरकार हे 100% त्या गोष्टीसाठी समर्थ आहे आणि 100% येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक माणसाला संविधानाने जो अधिकार दिला आहे, त्या संविधानाने अधिकार ज्या पद्धतीने जगण्याचा दिलेला आहे त्या पद्धतीने जगावं. उगाच काहीतरी धर्माच्या नावाखाली काहीतरी चुकीच्या गोष्टी जर कोणी करत असेल, तर मी तर स्पष्ट बोलेल की आपल्या सरकारने त्यांना उत्तर म्हणजे डायरेक्टली मी तर बोलतोय भर रस्त्यामध्ये गोळ्या घालाव्या. तुम्ही मशिदीचं आता नाव काढलं आणि भोंग्यांच्या विषयी तुम्ही चांगला उचललेला जे मला माहिती आहे, थोडंसं त्याबद्दल तुम्ही सांगाल का. बघा, भोंग्यांचा जो विषय आहे, आज तुम्ही जर बघितलं तर मुंबई हायकोर्टाने आदेश दिले होते भोंग्यांच्या संदर्भामध्ये. भोंग्यांच्या संदर्भात दिले नव्हते, ते सर्व धार्मिक स्थळावरती ज्या धार्मिक स्थळावरती असे रोजचे काही